अखेर पुढची बातमी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथं लग्नाची आस धरून बसलेल्या एका अविवाहित तरुणाची फसवणूक झाली आहे। मंगळवेढा इथल्या विनायक अवताडे याचं लग्न जमत नव्हतं, त्यामुळे त्यांचे नातेवाईक नवनाथ लेंडवे यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथल्या सुरेखा सूर्यवंशी यांच्याशी संपर्क झाला। 16 एप्रिलला उदगीर इथं भेट झाल्याच्या नंतर लग्न लावण्यात आलं। लग्नासाठी तब्बल 2,70,000 रुपये घेतल्याचा आरोप अवताडे यांनी केला। लग्नानंतर काही दिवसातच नववधूनं पळून जाण्याचा प्रयत्न केला। घरामागे आलेल्या कारमध्ये बसून नववधू पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं गावकऱ्यांच्या लक्षात आलं। पाठलाग करून मंगळवेढा इथल्या अवताडे पंपाच्या जवळ वाहन अडवलं। त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीतनं धक्कादायक माहिती समोर आली। नववधू महिला विवाहित असून तिला मुलं देखील आहेत। तिचं खरं नाव कुसुमबेन बेमाभाई घाटाड असल्याचं उघड झालं। पोलिसांनी या महिलेसह तिच्या कुटुंबियांनाही अटक केली आहे। ज्यांनी बोलवून घेतलं लग्नासाठी, त्यांनी मला एक मुलगी दाखवली। ती मुलगी मराठीची आहे असं सांगून मला लग्न करतोस का असं विचारलं। मी बोललो हो बोललो। ती मला म्हणाली हिला 2,70,000 रुपये द्यावे लागतील। मी त्याला बोललो की विचार करून सांगतो एक 10 मिनिटांनी। मग आम्ही 10 मिनिटांनी विचार करून तिला हो बोललो। हो बोलल्यानंतर आम्ही लातूर आणि उदगीर याच्यामध्ये एक गणपती मंदिर आहे, तिथे जाऊन हार घालून लग्न केले व तिच्या हातात 2,70,000 रुपये दिले। 23 तारखेला सकाळी 6 वाजता मुलगी ही घरातून पळून जात असताना मंगळवेढ्यात आम्ही तिला पकडले। तर तिथं आम्ही जरा झटापटी झाल्यानंतर पुढे चालली होती। नंतर आम्ही 112ला फोन करून पोलीस कॉन्स्टेबलला बोलवून त्यांना मंगळवेढा पोलीस स्टेशनला घेऊन येऊन फिर्याद दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे। 16 तारखेला लग्न झालं। नंतर 23 तारखेला सकाळी ती मुलगी घरात असताना तिला न्यायसाठी तिची आई, बहीण आणि भाऊ आला होता। सकाळी त्यांनी तिला कॉन्टॅक्ट करून घराबाहेर बोलवलं आणि ते गाडीतून घेऊन जात होते। ती घटना त्या नवऱ्याला कळल्यानंतर त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले। याबाबत गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये नवरी मुलगी, तिची आई, तिची बहीण आणि भाऊ यांना अटक करण्यात आलेली आहे।